शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर्गच्छन्ति मूढा पदम अव्ययं तत्। बऱ्याच जणांचा पाठ असतो 15वा अध्याय, 12वा आणि 15वा अध्याय, कमीत कमी श्लोकाचे अध्याय आहेत, त्यामुळे एकदम पाठ करायला सोपे आणि गोड आहेत खूप. आणि लहान मुलं असलं की त्याला म्हणून दाखवायला लावतात घरी कोणी आलं की. पण मोठ्या मोठ्या माणसांना पण कळणार नाहीत असे आहेत ते. विशेष करून 15वा अध्याय हा ज्ञानाचा अध्याय आहे. 13व्या अध्यायापासूनच, खरं तर 12व्या अध्यायाच्या शेवटपासूनच ज्ञान सुरुवात झाली. मी भगवद्गीतेचे जे 3 भाग आहेत त्यातला पहिला भाग जो आहे तो कर्माचा आहे. दुसरा जो भाग आहे तो भक्तीचा आहे 7व्या अध्यायापासून, आणि तिसरा जो भाग आहे तो ज्ञानाचा आहे. तो 13व्या अध्यायापासून सुरू होतो असं म्हटलं जातं, पण तो खरं तर 12व्या अध्यायापासून सुरू होतो, शेवटपासून त्याच्या. तर ज्ञानाच्या अध्यायामधला हा जो मुकुटमणी शोभावा असा हा 15वा अध्याय आहे. ज्ञानाकडेच जायचं आहे. शेवटी गंतव्यस्थान हे काय आहे? तर ध्यानयोग कुठं घातलाय तुम्ही तर बघा. कर्मयोगाचा शेवटचा अध्याय जो आहे तो ध्यानयोगाचा आहे. म्हणजे तो ध्यानयोग हा कर्माचाच भाग आहे. म्हणजे आपण जे मध्यवर्ती धरून करतो आहोत इसेन्शियल आहे ती गोष्ट. कारण की मीचं तत्वस्वरूप जाणणं, सेल्फ, याची जी प्रक्रिया आहे योगात्मक, ती समजल्याशिवाय आणि त्यानुसार, आणि त्याला पहिल्यांदा पूरक कर्म अशी असणं आवश्यक आहे. पूरक कर्म कशी असावीत, त्याच्यात काय नसावं, हे सगळं पहिल्या विभागात सांगून झालं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या विभागामध्ये भक्तियुक्त पाहिजे, कारण की तो विशेषच भाग आहे भगवद्गीतेचा. आणि तिसरा जो भाग आहे तो शेवटी जिथे फायनली पोचायचं आहे, ज्ञानमय अवस्था, त्या ज्ञानाचं स्वरूप वगैरे सांगितलं. तर त्या अध्यायाच्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी लिहिलेली आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीत आलेली आहे ती. मोक्ष देईल ज्ञान
येथ कीर नाही आन. याच्यात काही शंकाच नाही की ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, अंतिम अवस्था. पण ते थारे ऐसे, ते ज्ञान स्थिरावेल असं, मन शुद्ध व्हावे का. मन शुद्ध जर का नसेल तर त्या ज्ञानाने म्हणजे ज्ञानाच्या विचारांनी काही होणार नाही. दोन गोष्टी लागतील की मन शुद्ध व्हायला लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग प्रक्रिया नीट झालेली असली पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी अगोदर सांगितलेल्या आहेत. कर्मयोग, शेवटी जायचंय ते ज्ञानाच्याकडे जायचं, याच्यात काही शंकाच नाही, ज्ञानमय स्थितीकडे जायचं आहे. पण इथे थारे ऐसे मन शुद्ध व्हावे का. आणि ज्यावेळेला 15वा अध्याय सुरू होतो त्यावेळेला एकदम असं काव्यात्मक रीतीने संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. स्थिर असणं, श्व या शब्दाचा अर्थ आहे, आणि अश्व म्हणजे जो स्थिर नसतो, अश्वत्थ. अगदी आपल्याला समजल्यासारखं वाटतं. अश्वत्थ म्हणजे काय, पिंपळ, पण त्याच्यामध्ये असून पण एक गर्भित अर्थ आहे की जो स्थिर नसतो, अस्थिर असतो, अशाश्वत असतो. खूप विस्तीर्ण आहे आणि ते इतकं व्याप्ती त्याची सांगितलेली आहे की ते शक्यच नाही त्याच्यातनं बाहेर पडणं. त्याच्यावर एकच उपाय सांगितलाय, त्याचा माझा काही संबंध नाही असं असंग शस्त्रेण दृढेन चित्व. तो फक्त या एका शस्त्राने काटला जातो. आणि मग हे सगळं अश्वत्थ किती पसरलेलं आहे, संसार किती व्यापून आहे सगळ्याला वगैरे, हे सगळं अगोदरचं वर्णन झाल्यानंतर मूळ उद्देश त्याचं वर्णन करणं हे नाही आहे. मूळ उद्देश आहे ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूयाः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. हे सगळं ज्ञानात्मक बोलणं सुरू झालं. यत प्रवृत्तीर प्रसूता पुराणी. त्याच्यानंतर हा श्लोक आलाय, निर्वाण मोहा जित संग दोष. मान मोह ज्याच्या अंतःकरणात नाही आहे. मोह हा शब्द सर्वसाधारणपणे उपभोग वृत्ती या आणि त्याच्यासाठी त्याला बळी पडणे या अर्थाने येतो. अनेक गोष्टींना बळी पडणे या अर्थाने मोह हा शब्द येतो. अनेक अर्थ आहेत त्या शब्दाचे. प्राप्त कर्तव्य कर्म जे समोर आहे ते करावंसं न वाटता दुसरंच काहीतरी करावंसं वाटणं, याला पण मोह असंच म्हटलेलं. म्हणून नेहमी आपण असं म्हणतो की अर्जुनाला मोह झाला, म्हणजे त्याचं जे युद्ध कर्तव्य होतं ते सोडून भीष्मद्रोण पर्टिक्युलरली यांना पाहिल्यानंतर की यांना मारायचंच आहे आता, त्याला सहन होईना. लहानपणापासून त्यांनी वाढवलेलं आहे, सगळं शिक्षण दिलेलं आहे द्रोणाचार्यांनी, अतिशय प्रेम. मी आपल्या मुलावर सुद्धा जेवढं केलं नाही तेवढं द्रोणाचार्यांनी अर्जुनावरती केलेलं आहे. ज्या गोष्टी आपल्या मुलाला शिकवल्या नाहीत त्या गोष्टी पण अर्जुनाला शिकवल्या धनुर्विद्येतल्या. याचं कारण की हा लायक आहे, त्यासाठी त्यांना माहिती होत आहे. म्हणून काही झालं तरी देखील अर्जुनाला माहिती आहे की भीष्मांनी आपल्याला कसं वाढवलं. हे सगळे विरोधी लोक होते, कौरव,
आणि इतक्या मोठ्या संख्येने होते आणि हे 5च जण होते आणि लहानपणापासून त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. तशातनं संरक्षण जर का भीष्मांचं नसतं तर केव्हाच मारून टाकलं असतं त्यांनी. आणि त्या भीष्मांना आता मारायचं हा विचार अर्जुनाला सहन होत नव्हता. बरोबर होतं त्याचं त्या दृष्टीने. गुरुप्रेम पण होतं आणि भीष्मांच्या बद्दल ते पित्यासारखेच होते, कारण की त्यांना ज्या वेळेला त्याचे वडील वारले अर्जुनाचे, म्हणजे अगोदरच ते गेलेले होते. मग हे कुंतीला मिळालेल्या वरांनी हे पुत्र झाले वगैरे अशी कथा आहे सगळी. थोडक्यात म्हणजे काय की हे पितृप्रेम त्यांना काही मिळालंच नव्हतं. हे सगळं पितृप्रेम हे भीष्मांनी दिलं. आणि त्यामुळे यांना मारायचं का असा विचार अर्जुनाच्या मनामध्ये. आणि त्यामुळे त्याला हे अशक्य वाटलं. मोह झाला ही गोष्ट तशी कुणीही म्हणतं की काय अर्जुनाला मोह झाला, पण ते अगदी स्वाभाविक होतं मोह. आणि आपल्याला राज्य मिळावं एवढ्यासाठी एवढ्या लोकांचा संहार होणार हे पण रुजू स्वभावाचा होता तो. त्याला ते मान्य होत नव्हतं. पण हे सगळं ज्या वेळेला नाही म्हणून सांगितलं त्यांनी, त्यावेळेला तो मोहच होता, पण तो एकदम उच्च पातळीवरचा मोह होता. निस्वार्थ अशा भूमिकेत होता अर्जुन, त्या पातळीवरचा तो मोह होता. इथं जे वर्णन चाललेलं आहे ते वर्णन ज्ञानीपुरुषाच्या अंतःकरणाचं सांगलेलं आहे. कारण अर्जुनाची स्थिती जी मोहाची ती पहिल्या अध्यायामध्ये व्यक्त झाली. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू बदलत 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 तो 11व्या अध्यायामध्ये त्याला ते विश्वरूप दर्शन बघितलं त्याने. त्यापासून तर तो पूर्णच बदलत गेला होता. म्हणजे आता करिष्ये वचनम तव असं जो शेवटी म्हटलं ते अगोदरच त्याची मनाची भूमिका झाली होती. त्याच्यामध्ये हा जो निर्माण मोह जितसंग दोष हा 15व्या अध्यायामधला श्लोक आहे. म्हणजे जेव्हा आम्ही एखादा विषय मांडायला सुरुवात करतो त्यावेळेला त्याची पूर्वपीठिका काय आहे हे बघितलं पाहिजे की कसा तो आला आहे तिथे तो शब्द सुद्धा. ज्ञानीपुरुषांचं वर्णन करताना पहिल्यांदा सांगितलं की मान नसणं आणि मोह नसणं. कारण मोह उपभोगवृत्ती या दृष्टीने जर का बघितलं तर ती गोष्ट सोडून देणं, अधर्म्य असं काम सोडून देणं, मग त्याचा मोह सोडून देणं, या सर्व गोष्टी सर्वसाधारण व्यक्तीच्या नव्हे परंतु प्रयत्नशील साधकाच्या क्षमतेमध्ये नक्की येऊ शकतात. पण मानाची जी अपेक्षा असते, इतरांकडून मोठेपणा मिळवण्याची जी अपेक्षा असते, ही गोष्ट आतमध्ये इतकी दडून राहिलेली असते की ती गोष्ट सोडणं भयंकर अवघड असतं. निर्माण मोह याच्यामध्ये मान हे प्रथम सांगितलेलं की मान नाही, मानाची इच्छा नाही आहे. फार क्वचित अगोदरच्या ह्याच्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये आपण जी गुणसंपदा बघितली त्याच्यामध्ये हे दीर्घ स्वाध्यायामध्ये हिमांशूच्या मानापमानयोस तुल्य हा सांगितलेलं आहे अगोदर. पण
इथे अगदी सुरुवातीला सांगून टाकलेलं की हे नसलं पाहिजे. आणि मान, ते मागे मी प्रसंग सांगितला होता अंबुराव महाराजांच्या जीवनातला, की विजापूरला ते गेले होते त्यांच्या गुरूंच्या बरोबर. आणि त्या ठिकाणी संबंधित होते खूप, एकूण जवळच असल्यामुळे विजापूर. तर एकदा एक प्रसंग असा घडला होता की काहीतरी खटला होता आणि विजापूरलाच होता ते, म्हणजे ही भाऊसाहेब महाराजांनी देह ठेवल्यानंतरची गोष्ट आहे. आणि त्या खटल्यामध्ये यांना अंबुराव महाराजांना साक्ष द्यायची होती. तर आता अंबुराव महाराज म्हणजे एका संप्रदायाचे मुख्य, म्हणजे अग्रणी असे ते होते त्यावेळेला. तर त्यांना त्या वकिलांनी साक्ष देण्याच्यासाठी म्हणून शिकवतात अगोदर साक्ष काय द्यायची ते. तर त्या दिवशी त्यांनी त्यांना बोललं होतं आणि ते वरंड्यात बसवलं. काही त्यांचा आदर सत्कार मान बिन काही नाही ठेवलं, बसायची नीट व्यवस्था पण नव्हती, तसेच ते बसले खाली. आणि तेवढं झाल्यानंतर चक्क जेव्हा त्यांना बसवून ठेवलं बराच वेळ निरनिळ्या, यांना साक्षीदारांना तो वकील पडवत होता, शेवटी यांची पाळी आली आणि मग त्यांना बोलवलं आणि मग त्यांना तो सांगायला लागला की तुम्ही काय काय सांगायचं आहे ते वगैरे. तर त्यावेळेला ते अंबुराव महाराज म्हणले की तो प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मला माहिती आहे, त्यामुळे काय बोलायचं आहे मला माहिती आहे, मी सांगतो तसं बोलणार. ते म्हणले काही नाही, जसं पाहिलं तसं बोलणार. तर आता तो अशक्यच होतं त्याला, वकिलाला. आणि मग त्याला हे लक्षात आलं की काही या साक्षीदाराचा उपयोग नाही आहे आपल्याला, म्हणून तुम्ही चला म्हणून सांगितलं, निघा म्हणून. एक प्रकारे अपमानच होता तो. आणि काही एवढी मोठी व्यक्ती आणि काही कारण नाही म्हणजे असा अपमान करण्याचे. आणि अशा वेळेला अंबुराव महाराज उठले, त्यांच्याबरोबर ते सगळे लोक उठले, त्यांचे जे शिष्यवर्गांच्या पैकी होते ते. आणि ते तिथून निघाले आणि बाहेर पडल्यानंतर अंबुराव महाराज म्हणले बरं झालं, चला नेमाची वेळ झाली. याच्यापेक्षा काही एक शब्दही ते त्या प्रसंगावर बोलले नाही. याला म्हणतात निर्मान. मानाची अपेक्षाच नाहीये काहीही अशा प्रकारची. तुल्यनिंदा स्तुतीर मौनी, जसं हे एक एक गुण जसे पाहतो तशा प्रकारचं हे निर्माण मोहा, ही सगळी ज्ञानप्राप्तीच्यासाठी अंतःकरणाची ठेवण. रमण महर्षींच्याकडे एक दिवस रमणाश्रमामध्ये एक पत्र आलं आणि त्याच्यावरती रमण महर्षींवरती सडकून टीका केलेली होती. सगळी पत्र त्यांना दाखवली जात असत, त्याप्रमाणे पत्र त्यांनी पाहिलं, त्याच्यावरती म्हणजे बरंच काही चांगलं नाही असं लिहिलेलं होतं त्यांच्याबद्दल. मग त्यांनी जवळच्या माणसाला दिलं आणि पत्र, जी विशेष पत्र असायची ती वाचून दाखवायला सांगत असत, त्यामुळे सगळे लोक ऐकत असत. तर त्याला दिलं आणि सांगितलं की वाच मोठ्यांनी म्हणून. तर त्यावेळेला त्यांनी बघितलं आणि त्याला इतका म्हणजे असह्य झालं ते. पण रमण महर्षी इन्सिस्ट करत होते की ते वाचलंच पाहिजे. तर तो म्हणलं हे का वाचायचं. तर त्यांनी सांगितलं की माझ्या कौतुकाची जी पत्र येतात त्यावेळेला तुम्ही
मोठ्या उत्साहाने सगळ्यांना वाचून दाखवता, मग हे वाचून दाखवायला काय हरकत आहे? याला म्हणतात निर्माण मोह. निर्माण, मानापमानयोस्तुल्य वगैरे हे सगळे शब्द जिवंत कशामुळे होतात? महापुरुषांच्या जीवनचरित्रांच्या मध्ये असलेल्या प्रसंगांच्यामुळे हे जिवंत होतात हे शब्द. नाही तर नुसतेच शब्द आहेत ते. प्रत्यक्ष आम्ही गेलो तिथे लग्नाला आणि आम्हाला कोणी विचारलंच नाही. एक पेढा हातावर टिकवला आपण ते खा ना बाबा, गोड मानून घे. ऍक्च्युअली गोडच आहे तो. हा सगळं जो दररोजच्या व्यवहारामध्ये आपल्या वाटेल जे प्रसंग येतात त्या प्रसंगामध्ये आम्ही कसं वागतो याच्यावरती जर टेस्टिंग असतं. तुम्हाला ते पाठ किती आहे श्लोक, तुम्ही त्याचे उच्चार किती परफेक्ट करता, कशा रीतीने तुम्ही प्रबोधन करू शकता, या सगळ्या गोष्टीवरती काही अवलंबून नसून स्वतः ती व्यक्ती काय घडलेली आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणून भगवद्गीता ही महत्वाची काय आहे, ती ही सांगते की तुम्ही काय पर्सनॅलिटी स्वतःची डेव्हलप करायला पाहिजे ते शिकवते. निर्वाण मोह आम्हाला विचारलं नाही. हा जो मान आहे तो ज्याच्या अंतःकरणातनं त्याची अपेक्षा गेलेली आहे तो निर्माण. मानमोह कसं गेलंय, ज्ञानाची स्थिती जशी जशी प्राप्त व्हायला लागते तसे तसे हे गुण विकसित होतात. गुण विकसित होण्याचा स्वतंत्र अभ्यास करायला नको आहे, लक्ष ठेवायला पाहिजे, वाचायला पण पाहिजे. याचं कारण की हे जे सगळे प्रसंग आहेत ते आपल्याला शिकून जातात बरेचसे, कारण की त्याच्यामुळे आमच्या अंतःकरणावरती एक इम्प्रेशन निर्माण होतं. ते प्रसंग सांगतात की इतक्या उंच पातळीवरती जीवन जगता येतं. म्हणून महापुरुषांची जी चरित्र आहेत त्या चरित्रांना खूप महत्व आहे की त्याच्यामधनं आपण जेवढं शिकतो तेवढं आम्ही त्या टेक्स्टमधनं शिकत नाही, कारण की त्याला काही आधार नसतो. फक्त आमचं इमॅजिनेशन ह्याच्या पलीकडे काही नाही. आपल्याला असं वाटतं की आपण पण निर्माण आहोत वाचताना, पण प्रत्यक्षात जर का असं झालं की अगदी ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला नीट वागणूक दिली नाही, एवढं आम्ही केंद्रात गेलो स्वामींनी आमच्याकडे बघितलंच नाही, इच्छा असते याच्यामध्ये प्रश्न नाहीये, प्रेमाचा इच्छा असते तिथपर्यंत ठीक आहे, पण हा एक छुपा भाग आहे मान, हा निर्माण मोह. कसं गेलं त्याच्यामध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये ढग निघून जातात, म्हणजे ज्ञानीपुरुषाची स्थिती सांगतात ज्ञानेश्वर महाराज. वर्षा ऋतू संपल्यानंतर ढग निघून जातात सहजपणे. तशा प्रकारे याच्या अंतःकरणातले हे विकार निघून गेले. दृष्टांत सुद्धा एकदम विलक्षण असतात महाराजांचे. जाता जाता असं त्याच्यासाठी म्हणून कुणाला काही प्रयत्न नाही करायला लागत. तशी ज्ञानाची अवस्था आल्यानंतर होतं. मोह त्याच्या जवळच येत नाही. त्याच्यावरती एक अतिशय उत्कृष्ट ओवी, निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा. एखादा माणूस आहे त्याच्याजवळ एक कवडी देखील नाही, म्हणजे पैसा काही नाही आहे. सोयरे म्हणजे संबंधित लोक तुमच्याकडे येतात त्यावेळेला तुम्ही जरा पोझिशन तुमची चांगली असली तर जास्ती येतात, पण एकही पैसा नाही, दरिद्री अतिशय, सहसा कोणी उत्सुक नसतो. आणि त्यातून निष्ठुर आहे असं जर कॉम्बिनेशन असेल तर सोयरे त्याच्याकडे येत नाहीत. मी कवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा तैसे नागविती विकारा वेटाळू जे. म्हणजे त्या विकार सगळे त्याला सोडून जातात. त्याचं कारण की हा निकवडा निष्ठुर आहे, कुठल्याही प्रकारे त्यांना काही देऊ शकत नाही.
म्हणजे त्यांचं किमान कौतुक करेल, काय करेल, गोड बोलेल, काही नाही, निष्ठुर आहे. आणि म्हणजे हा सगळा कुणाच्या बाबतीमध्ये आहे, तर हा ज्ञानी पुरुष मानमोह यांच्या बाबतीमध्ये निकवडा निष्ठुर आहे. त्यांना तर काही देत नाही, लिफ्ट देत नाही थोडक्यात. म्हणजे मी एक एक ओवी जर का बघितली तर असं वाटतं की हा परफेक्ट कळूनच जातं त्या ओवीच्या वरून. केळ ज्या वेळेला फळते त्यावेळेला काही काळानंतर ती उन्मळून पडते किंवा ती काढून पण टाकतात. तर तसं म्हणतात की फळली केळी उन्मळे, तैसी आत्मलाभ प्रगळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळतो आहे. आत्मलाभाच्या प्रबलतेमुळे ऐहिक अशा काहीतरी गोष्टी मिळवण्याच्या संबंधी ज्या क्रिया असतात, उपभोगात्मक गोष्टी मिळवण्याच्या संबंधी ज्या क्रिया असतात, मोठेपणा मिळवण्याच्या बाबतीतल्या ज्या क्रिया असतात, हळूहळू सगळ्या क्रिया गळून जातात. ज्ञानात्मक स्थिती प्राप्त झाल्यानंतर काही कर्मकांड सुद्धा त्याच्यामध्ये राहत नाही, सर्व प्रकारच्या क्रिया गळून जातात. पण हे खूप उंचीची पातळी सांगितलेली आहे. आपण स्वतःला लावायला नको की हळूहळू सोडूनच देऊ आपण पूजा बिजा. देवाचा नमस्कार तरी कशाला करायचा की दररोज हळूहळू ढाळे ढाळे सगळं सोडून दिलं, तर हे असा त्याचा अर्थ नाही. ज्याची क्रिया म्हणजे कर्माची जी या स्वतःला मिळवण्याचा लाभ या संबंधातल्या ज्या क्रिया असतात त्या हळूहळू गळून जातात. जयाची क्रिया ढाळे ढाळे गळतो आहे. सगळे दोष निघून जातात. जितसंग दोष हा ज्ञानेश्वर महाराज जिंकले, दोष संगदोष जिंकले, हा सुद्धा भाग फारसं त्याच्यावर ते विवरण करत नाहीत. ते म्हणतात की एखाद्या वनाला आग लागल्यानंतर पक्षी जसे उडून जातात तसे ज्ञानात्मक स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याचे दोष उडून जातात. हे सगळे दृष्टांत ऐकायला सुद्धा खूप सॉलिड वाटतं की ज्ञानाची आग आहे मध्ये, त्यामुळे हे पक्षी जसे वनातले निघून जातील आग लागल्यानंतर, तसे ह्याचे दोष निघून जातात. जितसंग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता, द्वंद्वच नाही. महाराजांनी उदाहरण असं दिलंय की परिसाणिक लोह, आता लोह आहे आणि सोनं आहे. लोह आणि सोनं आहे या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण एकदा का परीस लागला की मग काही लोह नावाची स्वतंत्र गोष्ट राहतच नाही, सगळं सोनंच होऊन जातं. तशा प्रकारे ज्ञानरूपी परीस अंतःकरणाला लाभल्यानंतर सगळं काही सोनंच होऊन जातं. लोखंड नावाची काही गोष्ट राहतच नाही, म्हणजे अज्ञानात्मक काही भाग राहतच नाही. त्यामुळे द्वैत जे असतं, काही भाग अज्ञानात्मक काही भाग ज्ञानात्मक, अशा प्रकारचे सुद्धा द्वैत जे असतं ते एक्झिस्ट राहत नाही, एक्झिस्टन्स त्याचं संपून जातो. मग सगळ्या गोष्टीचं एकंदरीत विवरणाचं मध्यवर्ती काय की ज्ञानस्थिती विकसित होणे. निर्माण मोह जितसंग दोषा ही खरं तर साधकाची परिपूर्ण अवस्था आहे, पण तो आता सिद्ध झालेला आहे, त्याच्याबद्दलचं बोलणं चाललंय. या भूमिकेतनं ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलेलं आहे. नाही तर काय हो, निर्माण मोहा इथंच आपण अडकून जाणार. जितसंग दोषा अध्यात्म नित्या, अध्यात्म म्हणजे स्वभाव, असं गीतेनी स्वभावोध्यात्म मुच्यते. स्वभाव म्हणजे आत्मभाव, आत्मभाव म्हणजे अध्यात्म, अशी सोपी व्याख्या करून टाकली. आत्मभाव अध्यात्म म्हणजे काय ते, मग काही फापट पसरलं नाही. आत्मभाव म्हणजे स्वभाव.
आणि त्या स्वभावामध्ये चित्त राहणं म्हणजे अध्यात्म. कितीतरी सोपं आहे समजायला वैचारिक दृष्टीने, पण व्हायला ते तसं तितकं सोपं नाही आहे. पण प्रयत्न त्या दिशेने झाले पाहिजे की स्वभावोध्यात्मम उच्यते. आणि स्वभावामध्ये कायम असणं अध्यात्म नित्य. नाही तर सारखे अध्यात्म नित्य अध्यात्माची पुस्तकं वाचतोय नाही. अंतःकरणाची स्थिती आध्यात्मिक आहे अशी, असं त्यांना म्हणायचं. अध्यात्म नित्य. विनिवृत्त कामः. विनिवृत्त कामः सगळ्या कामनांना, उपभोगात्मक प्रवृत्तींना सोडून दिलं आहे, निवृत्त झालेले आहेत, विशेषत्वाने निवृत्त झालेले आहेत. एकदम मोठ्या प्रवचनाचा विषय आहे हा. विनिवृत्त काम. फार फेमस ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांचे, अनात्म वर्ग धीर. अनात्म म्हणजे आत्मस्वरूप नाही अशा सर्व गोष्टींशी संबंधित असणे, त्याला नीर असं म्हटलेलं म्हणजे पाणी. सांडूनी आत्मरसाचे क्षीर, सेविता ती सविचार राजहंस. राजहंस दूध पाणी वेगळं करतो आणि का दूध सेवन करतो, तसं अनात्म वर्ग सगळ्या प्रकारचा जे आत्मस्वरूप नाहीये अशा प्रकारच्या गोष्टींच्या मध्ये ज्याची बुद्धी तिथं राहतच नाही, ते सगळं तो सोडूनच देतो. अनात्मवर्ग नीर, सांडोनी आत्मरसाचे क्षीर, सेविताते सविचार राजहंस. सविचार कुठला विचार करतात ते? आत्मविचार. आत्मविचारणा म्हणजे सेल्फ, हा एकच विचार, म्हणजे त्याच्याशीच ते संबंधित होऊन राहतात. तर त्यांचे विषय कसे जातात? अरे त्यात काय आहे, वारे हे धुळीचं जर कण असेल एखादा, तर जोरात वारा आल्यानंतर जसा उडून जातो तसा त्यांचे विषय निघून जातात. म्हणून महाराजांचं प्रवचन जे आहे ते आपण फक्त समजून घ्यायचं, ते असं होत नाही. पण त्यांचं म्हणणं हे आहे की ज्ञानात्मक स्थिती झाल्यानंतर हे असं आपोआप होतं, तुम्हाला प्रयास करायला लागत नाहीत. साधक अवस्थेमध्ये प्रयास आहेत, इथं सिद्धावस्था सांगितली. सिद्धांच्या बाबतीमध्ये तो प्रयत्नपूर्वक हे सगळं बाजूला ठेवतो, सिद्ध नाहीये, साधक आहे. पण ज्याला प्रयत्न करायला लागत नाहीत असा जो आहे तो सिद्ध आहे. मी ही गोष्ट जी आहे ते त्याने असं म्हटलं की सोनंच आहे, जीवात्मा आहे, आणि परमात्मा हेही सोनंच आहे. पण हे सोनं या सोन्यामध्ये मिसळून कसं जाईल, म्हणजे दृष्टांत म्हणून सांगितलेलं आहे की ज्ञानाचं जर का अग्नी प्रज्वलित झाला तर हे जे सोनं आहे त्यात जीवात्मारूपी सोनं हे परमात्मारूपी सोन्यामध्ये सहजपणाने मिसळून जातं, त्याला काही करायला लागत नाही. पण हा दृष्टांत आहे, म्हणजे असं ॲक्च्युअली जीवात्मा नावाची एक स्वतंत्र गोष्ट आहे, परमात्मा नावाची स्वतंत्र गोष्ट आहे असं नाही, पण समजून देण्यासाठी सांगितलेलं आहे की ज्ञानाचा अग्नी प्रज्वलित करणे, त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी वेगळ्या न राहता एकमेकांमध्ये एकजीव होऊन जातात. तशा प्रकाराने ती व्यक्ती ज्ञानाच्या स्थितीमध्ये आल्यानंतर अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा हे सहज होऊन जातं. आत्मस्वरूपाशीच एकरूपता हे ज्ञानाचं जे आवश्यक लक्षण आहे की आत्मस्वरूपाशी एकरूपता. वैचारिक दृष्टीने तरी समजून घेतलं पाहिजे, ज्ञानाचं विशेष लक्षण आहे ते. मग वेगळे पण काही उरत नाही, अशी जी त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन अगोदरच्या श्लोकामध्ये ही स्थिती प्राप्त कशी होईल त्याचा एक अप्रतिम ओबी. इदम तेसे वाळले, म्हणजे असं 3 स्टेप्स ऑफ मेडिटेशन, सक्सेसफुल मेडिटेशन अशा प्रकारचं की इदम तेसे वाळले, मी सोडून अहम सोडून जे राहिलं ते सगळं इदम टाकून दिलं, सोडून दिलं. इदम तेसे वाळले. मग तसं झाल्यानंतर
मीपणे म्हणजे मी शरीरधारी, त्याच्यानंतर असं 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 व्यक्तिमत्व असलेला, हे सगळं मीपणा. मीपणे वीण ते विकसित होते ती स्थिती, डहारिले याचा अर्थ मीपणे वीण डहारिले. आणि तशा प्रकारची स्थिती, ते रूप पाहिजे आपुले आपण. म्हणजे ती स्थिती जी आहे ती स्थिती म्हणजे आत्मस्वरूप स्वतः अनुभवणं. इदम तेसी वाळले मीपणे वीण डहारिले, हे जी स्थिती जी आहे त्याच्यामध्ये आपलं स्वरूप आपण पाहणं परिदर्पणाचे आधार आहे. म्हणजे जसं एखादा माणूस आरशामध्ये आपला चेहरा पाहतो, दर्पणाचे आधार आहे. एकची करून दुसरे मुख पाहते, म्हणजे एकच आहे त्याचं प्रतिबिंब. मुख पाहते गव्हारे तैसे नको हो. म्हणजे सेल्फ पाहायचं असेल तर तुला आरशामध्ये प्रतिबिंब तू पाहतो आहेस, तशा पद्धतीने स्वतःला ऑब्जेक्टिव्हली पाहू नकोस. सेल्फवरती राहणं, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी असता कामा नये. ही त्याची आवश्यक प्रोसेस योगाची सांगून झाल्यानंतर हे सांगितलेलं की निर्माण मोह जितसंग दोष हा अध्यात्म नित्या विनिवृत्त काम हा, त्याच्यावरचं अप्रतिम विवरण. द्वंद्वैर्विमुक्त हा सुख दुःख संज्ञे गच्छन्ति अमूढा पदम अव्ययंत, त्या अव्यय पदाला ते प्राप्त होतात. प्राप्त झालेल्या अशा प्रकारच्या व्यक्तींचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. परंतु त्यांचा तो जो मार्ग असतो त्याच्यात क्रियात्मक भाग फारसा नसतो. स्वतत्वाशी चित्त जोडत राहणे हा आंतरिक भाग असतो. मी या स्फुरणाशी चित्त जोडत राहणे, सगळ्या अध्यात्माचा प्राण आहे तो, म्हणजे साधनेचा प्राण आहे तो हाच आहे. की बाह्य अशा प्रकारची कुठली कृती फारशी नाहीये. स्वतत्वाशी स्वच्या जाणीवेशी चित्त जोडत राहणे, म्हणजे चित्तामध्ये ती जाणीव स्पष्ट ठेवणे, त्याच्यावरती अवधान ठेवणे, हीच गोष्ट इदम तेसी वाळेले. बाकी सर्व जे गोष्ट आहे ते इदम जे आहे ते अहम सोडून ते सगळं टाकून दिलं. म्हणजे ज्या वेळेला ध्यान करत असेल त्या अवस्थेमध्ये पर्टिक्युलरली हे प्रॅक्टिस करायला लागतं की मी असं जे स्फुरण आहे ते स्पष्ट करून घ्यायला लागतं. म्हणून ध्यानाची इतकी आवश्यकता आहे. नाही तर इतर वेळेला काय चाललेलं असतं, त्याच्यामध्ये ही गोष्ट आपल्याला तशी पर्टिक्युलरली विचारांनी कळलेली असली तरी देखील प्रॅक्टिसमध्ये आणणं तसं आवश्यक वाटत नाही, आणि आपण ते आणू पण शकत नाही आहोत. म्हणून एक थोडासा वेळ असा ठेवला पाहिजे की ज्यामध्ये मी सर्व सोडून केवळ स्वशी संबंधित होऊन राहील चित्त, अशा अवस्थेमध्ये राहणं. मग हळूहळू प्रॅक्टिसनी तुम्हाला ते एकदा ते जमायला लागलं की तुम्ही ते केव्हाही मग व्यवहार काळामध्ये सुद्धा त्या स्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. मग सर्व काळामध्ये चित्त त्या अवस्थेमध्ये राहण्याची क्षमता विकसित करणे हा त्या सर्व गोष्टीचा उद्देश आहे. म्हणून एक गोष्ट आहे की योगस्थिती आणि त्यातनं निर्माण होणारं ज्ञान हे परस्परांशी अतिशय जोडलेले आहेत. तुम्ही ज्या वेळेला ज्ञान असं म्हणता त्यावेळेला ते वैचारिक ज्ञान बऱ्याच वेळेला असतं, आणि ते वैचारिक ज्ञान असणं आवश्यक आहे. परंतु त्याच्यापेक्षा चित्त त्या चैतन्याशी जोडत राहणे, आत्मचैतन्याशी, इमॅजिनरी चैतन्य नाही. तर चैतन्य म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर एक असं काहीतरी सळसळतं चैतन्य म्हटल्यानंतर असं काहीतरी सळसळतं वगैरे आमक, काही सळसळत नाही, शांत असतं. तुम्ही शांत स्थितीमध्ये स्वतत्वाशी चित्त जोडून ठेवणे, अशी ती स्थिती आहे. आणि मग त्याच्यामध्ये विकसित होणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत ते या 15व्या अध्यायाच्या मधल्या या श्लोकांमधनं सांगितलेले आहेत. की निर्वाण मोह, ती व्यक्ती ज्ञान झाल्याचं लक्षण आहे. मान मोह
जसं जसं विकसित होतं ज्ञानाची स्थिती तसं तसं हे सगळे निघून जातात. फार अप्रतिम अध्याय आहे. जितकं बोलावं तितकं कमीच आहे आणि जितकं कमी बोलावं तेवढं चांगलं आहे. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.